नमस्कार. आपलं रावेर मीडियात आपलं हार्दिक स्वागत. रावेर तालुक्यावर या आठवड्यात दुसऱ्यांदा आसमानी संकट कोसळले. काल बुधवारी सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी पाऊस आणि गारपिटीने चिनावल, सावखेडा आणि खिरोदा पट्ट्याला अक्षरशः झोडपून काढले. या परिसरातील 7-8 गावातील संपूर्ण केळी आडवी झाली असून आलेल्या जोरदार पावसाने नाल्यांनाही मोठा पूर आला होता. कुंभारखेडा आणि चिनावल पट्ट्यात बोरांच्या आकाराच्या गाराही पडल्या. या सर्व पार्श्वभूमीवर आज रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी कार्यकर्त्यांसह सर्व नैसर्गिक आपत्तीग्रस्त गावातील केळी बागांची आणि घरांची पाहणी केली. शासन केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून आपण या भरपाईसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहोत. तातडीने शक्य ती मदत शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले आहे. पाहूया याबाबतचा वृत्तांत आणि आमदार अमोल जावळे यांची प्रतिक्रिया आपलं रावेर मीडियासाठी. 1 तारखेला म्हणजे आणि काल प्रचंड आणि त्याच्या आधी पण प्रचंड वादळ या रावेर तालुक्यात झालेलं आहे. आपल्या पूर्ण मतदारसंघात झालेला आहे. अनेक गावांना याचा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांची केळी उद्ध्वस्त झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांची केळी पडलेली आहे आणि आम्ही सर्वजण भेटी देतो आहे. पूर्ण शेतकऱ्यांच्या बांधावरती जातो आहे आणि सगळ्यांच्या अडचणी समजून घेतो आहे. एक अत्यंत महत्त्वाचा विषय असा आहे याच्यामध्ये की केळीचं जे नुकसान झालं आहे याच्यामध्ये प्रशासनाला आपण सक्त सूचना दिल्या आहेत की 100% तुम्ही पंचनामे याचे करा. 100% नुकसान आहे. एखाद्या शेतामध्ये जर 1000 पैकी 200 खोडं पडलेले असले तरी ते 1000 खोडांचं नुकसान आहे. कारण काय होतं की याच्यामध्ये अडचण अशी येते की जी बाकीची उरलेली खोडं आहेत मधून हवा घुसते, बाकीची खोडं पडतात. काही पाऊस आला तर बाकीची खोडं वाकलेली असतात ती पडतात. अशा प्रकारे पूर्णचं पूर्ण 100% नुकसान आहे. याच्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड यातना भोगावं लागतात. त्यामुळे प्रशासनाला सक्त सूचना दिलेल्या आहेत की 100% शेतकऱ्यांचं 100% नुकसान तुम्ही याच्यामध्ये हे करा. ज्यांचं नुकसान झालं आहे ते पूर्ण नुकसानाचे तुम्ही पंचनामे करा. दुसरा अत्यंत महत्त्वाचा की जिथे अजून लागवड आताच झालेली आहे, त्याचे पेरे अजून लागलेले नाही आहेत, त्यांना सांगितलं आहे की तुम्ही हेही पूर्ण नुकसान झालेलं आहे, तुम्ही याच्यासुद्धा पूर्ण नोंदी घ्या, पंचनामे करा आणि ह्यांनासुद्धा पूर्ण 100% नुकसानाची नोंद करा. आणि अशा प्रकारे खूप अत्यंत हे नुकसान झाले. सरकारला खूप या सगळ्या याच्यात झालेलं आहे. परंतु सरकार संपूर्ण शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपण सगळ्या शेतकऱ्यांना पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करू 100%. शेतकऱ्यांशी संवाद साधताना या नुकसानीची पाहणी करत असताना अनेक शेतकऱ्यांनी हा इश्यू रेज केलेला आहे आणि पीक विमा कंपनीने खरोखर बऱ्याच ठिकाणी किंबहुना बऱ्याच क्षेत्र हे कमी दाखवलेलं आहे. तर हा विषय खरोखर सिरियस आहे आणि या निमित्तानं कंपनीला आपण आदरणीय मुख्यमंत्री महोदयांकडे आपण हा विषयसुद्धा मांडलेला आहे आणि कंपनीला तशा आपण सूचनासुद्धा देणार आहोत. परंतु याच्या आधी शेतकऱ्यांनासुद्धा माझं नम्र आव्हान आहे की जिथे जिथे अशा घटना घडलेल्या आहेत की जिथे आपण जेवढं क्षेत्र इन्शुअर्ड केलं आहे आणि त्यापेक्षा कमी क्षेत्र जर आपलं रिफ्लेक्ट होत असेल तर आपण नक्की लवकरात लवकर आपल्या कृषी अधिकारी आणि पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून द्या की जेणेकरून आपली बाजू अजून भक्कमपणे मांडणं आपल्याला शक्य होईल. आणि त्यासाठी आपण सुद्धा काही माहिती मागितलेली आहे की जिथे जिथे आता नुकसान झालेलं आहे, उदाहरणार्थ की तिथे अंदाजे तुमचा ॲज पर सॅटेलाईट इमेजेस तुमचं क्षेत्र किती आहे, म्हणजे तुमचं किती क्षेत्र दाखवलं आहे आणि ॲक्च्युली किती क्षेत्र शेतकऱ्याचं तिथे आहे याची तुलना करून आपण सरकारच्यासुद्धा ते लक्षात आणून देणार. सरकारच्या मधून पीक विमा कंपन्यांना त्याच्या सूचनासुद्धा देण्याची आपण आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहोत आणि आदरणीय कृषी मंत्री महोदयांना विनंती करणार आहोत.